अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या SNCU वॉर्डमध्ये अग्नितांडव, 3 नवजात बालकांचा होळकरून मृत्यू, व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। अमरावती जिल्हा रुग्णालय आगी प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार, फडणवीसांची ट्विट करून माहिती। जिल्हा स्त्री रुग्णालयामधील SNCU वॉर्डमध्ये फायर यंत्रणाच कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती। फायर यंत्रणाच नसल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। गरिबांच्या मुलांनीच नेहमी का मरायचं? रुग्णालयामध्ये फायर यंत्रणा का नव्हती? काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा प्रश्न, तर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। अमरावती जिल्हा रुग्णालयातली घटना दुर्दैवी, तज्ज्ञांकडून घटनेची सखोल चौकशी केली जाणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची झी24 तासला माहिती, तर राज्यभरातल्या रुग्णालयाचं फायर ऑडिट होणार। नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये गॅस गळती, जलशुद्धीकरण केंद्राजवळ गॅसची गळतीची घटना, 200 मीटरचा परिसर मोकळा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, महायुतीचे सर्व नेते आमदार उपस्थित राहणार, बैठकीनंतर स्नेहभोजनाचं आयोजन। महिला आरक्षणाला कुणीही विरोध केलेला नाही, 2023 मध्ये आरक्षण मंजूर झालंय, खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला, तर एक विधेयक दोनदा कसं मंजूर करता येईल, राऊतांचा सवाल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेणार, 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट, जरांगेंची समजूत काढली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं। छगन भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल, 99% रिस्पॉन्स तरी आम्हाला पुढे घ्या म्हणतो, व्हिडिओची जोरदार चर्चा। 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणारच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार। सीएनजी उपलब्ध असल्यास LPG पुरवठा बंद, जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याच्या केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश। तुकाराम मुंढेंविरोधात तेल विक्रेते रस्त्यावर उतरणार, सुट्या तेल विक्रीवरची बंदी 15 दिवसात उठवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम।